मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच दावोस दौरा झाला आणि फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमध्ये मुख्यमंत्री यांनी राज्यासाठी विक्रमी अशी गुंतवणूक आणलेली आहे। यात तब्बल 5 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार यावर सह्या देखील करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। नेमकी किती गुंतवणूक राज्यात येत्या काळात येणार आहे हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहत आहात विषयच वेगळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये विविध सेक्टर जसे की लॉजिस्टिक्स, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, IT, पायाभूत सुविधा, ग्रीन हायड्रोजन या सेक्टर संबंधित करार केलेले आहेत। दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मंगळवारी म्हणजे पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रासाठी 4,99,321 कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात सुमारे 92,000 रोजगार निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे। यातील सर्वात मोठा करार म्हणजे 3 लाख कोटींचा करार हा JSW सोबत करण्यात आलेला आहे। पहिल्या दिवशी नाशिक जिल्ह्यासाठी मात्र यात कुठलाही करार दिसलेला नाही। मंगळवारी दावोसमध्ये पहिला करार हा गडचिरोली जिल्ह्यासाठी झाला। यात प्रामुख्याने डिफेन्स, स्टील, इलेक्ट्रिक व्हेकल अशा सेक्टरशी होता आणि तो कल्याणी उद्योग समूह यांच्यासोबत करण्यात आलेला आहे। यात 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामुळे राज्यात 4,000 रोजगार निर्मिती होईल अशी दाट शक्यता आहे। मंगळवारी झालेल्या करारांमध्ये कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड, त्यासोबत JSW, वारे एनर्जी, टेम्बो, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, त्याचबरोबर अवनी पॉवर, जेन्सॉल, बिस्लरी इंटरनॅशनल, H2 पॉवर, ZR2, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, बुक माय शो अशा मोठ्या आणि नामांकित कंपन्यांचा समावेश होता। लॉजिस्टिक्स, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, IT अशा वेगवेगळ्या आणि विविध सेक्टरमधील गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट मिळणार असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये व्यक्त केलेलं आहे। तसंच JSWचे सज्जन जिंदाल यांचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानलेले आहेत। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत आणि इतर अधिकारी उपस्थित होते। या दौऱ्यामधून पुणे जिल्ह्याला काय मिळालं ते पण पाहू। तर दावोसमध्ये जे करार करण्यात आले त्यात एक करार हा फ्युएल अर्थात फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आलेला असून ते महाराष्ट्रातील 5,000 युवक आणि युवतींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यासोबत डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस एनालिटिक्स या क्षेत्राचं ट्रेनिंग देणार आहेत। फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी ही पुण्यात स्थापन करण्याचा मानसी यावेळी त्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। सर्वात मोठा म्हणजे 3 लाख कोटी रुपयांचा करार ज्यांच्या कंपनीशी झाला ते JSW समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल असं म्हणाले की आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे। दावोसमध्ये बाहेरील बाजूस बर्फ पडतो आहे पण आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्यानं वातावरण गरम आहे। गुंतवणूकदारांच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत। महाराष्ट्रात एकदा याल गुंतवणुकीसाठी तर तुम्ही पुन्हा पुन्हा याल, त्याच्यामुळे तुम्ही बाहेर जाणार नाही असं मत देखील जिंदाल यांनी व्यक्त केलेलं आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।